नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. आपण बॉम्बे हायकोर्टची जी भरती होणार आहे ह्याच्यामध्ये बघा क्लर्कच्या जागा आहेत. क्लर्क आणि पिऊनच्या भरती होणार आहे, शिपाईची भरती होणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा पेपर कसे आहेत. बॉम्बे क्लर्कचे हे 4 पेपर आहेत 2025चे. वेगवेगळे आहेत ना 90 म्हणजे तुमची 90 प्रश्न 60 मिनिटाच्या पॅटर्नमधले असे 4 पेपर आहेत. तसेच 30 प्रश्न शिपाईचे असणारे 4 पेपर आहेत. ते 4 पेपर आणि 4 पेपर आणि शिफ्टमध्ये जे डिस्ट्रिक्ट कोर्टचे पेपर झाले होते, तर ह्या शिफ्टमधल्या पेपरमध्ये तुम्हाला असा 90 मार्काचा ह्याच्यामध्ये नाही आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, की ते जे पेपर आहेत ना, ते 19 पेपर आहेत. ते सर्व पेपर आपण घेणार आहोत. तर तुम्हाला हे पेपर ॲप्लिकेशनला पण मिळतील. ॲप्लिकेशनला त्याचे ₹2 फी राहील फक्त, कारण ते ठेवावीच लागते म्हणून. आणि ते तुम्हाला तिथं विदाऊट जाहिरात बघता येऊ शकते आणि YouTubeला ते जाहिराती लागतात. ते तुम्ही असं अरेंज करून दिले जातील तुम्हाला. ते सर्व एक्सप्लेन केलं जाईल. ह्याच्या बाहेर काही करायची गरज लागणार नाही बघा तुम्हाला, कारण सर्व आपण एक्सप्लेन करून घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण एक्सटेंड उगाच बाकीचा फालतू वेळ घालवणार नाही, की जेणेकरून उगाच एक्सटेंड केलं जाईल. टू दी पॉइंट शिकवलं जाईल. जे आहे ते घेतलं जाईल. तेवढं जरी करून गेलात, तर कुठं-कुठं प्रश्न रिपीट झालेला आहे मी तुम्हाला सांगून देईल बघा. मराठीचा जर विचार करता बघा, मार्किंग सिस्टम कशी आहे बघा. मॅथ्स आणि रिझनिंग 40 मार्काला, हे लक्षात ठेवा. मॅथ्स रिझनिंग हे 40 मार्काला 40 20-20 प्रश्न आहेत बघा. मॅथ्सचे 20 प्रश्न आणि रिझनिंगचे 20 प्रश्न. हे खूप महत्त्वाचा घटक आहे. तो तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. ह्यामध्ये इंग्लिशला कसं आहे, इंग्लिशला 20 मार्क आहेत. ह्याच्यामध्ये बघा ते क्लोज टेस्ट वगैरे विचारतात. त्याला अर्थ कळला तर ते उत्तर येते. इथं पण तुम्हाला व्होकॅबवर जास्त फोकस द्यायचा आहे बघा, कारण व्होकॅब्युलरी कशी आलेली आहे ते आपण बघणार आहोत. जी असते 10 मार्काचं असतं. जे आपण घेतलं तेवढंच घ्या, त्याच्या ओरिएंटेडच प्रश्न येतात. कॉम्प्युटरचे क्वेश्चन आपण पूर्ण घेणार आहोत. पूर्ण म्हणजे जवळजवळ 2000 क्वेश्चन मी तुम्हाला घेईल. रोज त्याचे 10 व्हिडिओ टाकेल, ते तुम्ही बघून घ्या. तेवढं जरी केलं तर मोर दॅन इनफ राहील. कॉम्प्युटरचे PYQ जरी केले तरी बस झालं. आपण हे MPSCचे PYQ सर्व घेणार आहोत यासाठी, आजपर्यंत झालेले त्यासाठी. आणि मराठी झालं, इंग्लिश झालं, GSचे तर तुम्ही एवढंच केलं तर बस आहे. तर आपण सुरुवात करूया. हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ असल्या कारणानं ह्याच्यामध्ये फक्त 25चा पेपर जो झालेला आहे, जो पेपर बघा 25 तारखेला पेपर झाला होता, आणि ह्याची तुम्हाला टायपिंग केलेली PDF पाहिजे असेल, टाइप राईट म्हणजे जसं पेपर असतो तसा ॲज इट इज तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे. इथं हाताने लिहिलेलं का घेतलेलं आहे, कारण ते मला एक्सप्लेन करण्यास बरं पडतं म्हणून ते हाताने लिहिलं घेतलेलं आहे. तुम्हाला सेम पेपर ॲज इट इज PDF जसे बॉम्बे हायकोर्ट घेतं, तशा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहेत. खाली लिंकमध्ये ब्लू लिंक आहे, तिथे तुम्ही जॉइन करून ते सोडवू शकता. हे लक्षात ठेवा. डाउनलोड करून बघू शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतोय हे. तर आपण सुरू करूयात. बघा ह्याच्यामध्ये कसं करायचं, मराठीसाठी तुम्ही सर्व वाचून घ्या एकदा, आणि PYQ ओरिएंटेड अभ्यास करायचा. एवढं जरी केलं तर तुम्ही मोर दॅन इनफ आहे. ह्याच्यामध्ये एखादा प्रयोगाचा क्वेश्चन विचारला जातो बघा. प्रयोग समासाचा क्वेश्चन विचारला जातो, तर तो आवर्जून करायचा आहे, कारण प्रयोग आणि समासावर तुम्हाला 1 मार्काची लीड मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं नॉर्मल विद्यार्थ्यापेक्षा, कारण MPSC करणारे विद्यार्थी बऱ्यापैकी राहणार आहे. आजचा पेपर आहे बघा, 10/8ला झालेला पेपर आहे. ह्याची 1 तास वेळ असतो, हे लक्षात ठेवा. 1 तास वेळ आहे, 60 मिनिटाचा वेळ आहे, 90 क्वेश्चन आहेत. पण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवू द्या, मॅथ्स रिझनिंगचे 40 क्वेश्चन असल्या कारणानं तुम्हाला पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे. आणि ह्याचे मल्टीलाईन नसतात. एक प्रश्न खाली 4 ऑप्शन, त्यामुळे पेपर सोडवायला उरकतो, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला हे जे प्रवचन सांगितलं हे खूप कामाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. खालीलपैकी आता बघा शुद्ध शब्द ओळखा. आता हे अंतरात्मा कसं लिहितात, ते कुठं कुठे फिरवतात बघा. अंतरात्मा असं लिहितात. हे अंतरात्मा हा शब्द बरोबर आहे. खालीलपैकी अचूक शब्द, अचूक तुम्ही काय करायचं, MPSCचे जे PYQ झालेले आहेत किंवा कोर्टचे जे PYQ आपण सर्व घेतोय ह्याच्यामध्ये हे होतील. आणि तुम्हाला एक्स्ट्रा कुठलं करायचं असेल तर MPSCचे जे PYQ करण्याचे एक 60, 70, 80 प्रश्न मी तुम्हाला टाकेल एकत्र. ते तेवढेच करायचे रटून, त्याच्यातलेच क्वेश्चन येतात, हे लक्षात ठेवा. आता बघा परिस्थिती कसं लक्षात ठेवणार. परिस्थिती त्या म्हणजे परिस्थितीसाठी आणि स्थितीसाठी पहिली वेलांटी आहे, लक्षात ठेवायचं. आपण ह्याला दुसरी वेलांटी म्हणतो ना. परिस्थिती चुकवतात हितच. रीला पण पहिली वेलांटी आहे आणि स्थीला पण पहिली वेलांटी आहे, हे लक्षात ठेवा. परिस्थिती शब्द विचारलेला आहे. पुढचे बघा, असं एक जनरल क्वेश्चन विचारण्याची त्यांची एक पद्धत आहे कोर्टची. तर त्याच्यामध्ये कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते बघा. हे किशोर कदम यांना ओळखलं जातं. त्यांनी जोगा वगैरेची गाणी लिहिलेली आहेत बघा. ते किशोर कदम यांना ओळखलं जातं. आणि जर अननोन क्वेश्चन असतील तर ऑप्शन पहिला लिहायचा. जर हे कधी एकदम तुम्ही ब्लँक झालं तर तुम्हाला काहीच आठवत नाहीये आणि एकदमच डोक्यावरून चाललंय असं वाटतं, त्यावर पहिला ऑप्शन क्लिक करा, कारण ह्याला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. बघा आता, गड आला पण सिंह गेला. तर हे बघा, ह्यात विरोध दाखवलाय. संयुक्त वाक्य काय आहे, पण, परंतु हे असं जे असतं ना, तर तिथं संयुक्त वाक्य असतं. म्हणून तुम्हाला म्हणलं वाक्याचे प्रकार, प्रयोग आणि समास ह्याच्यावर क्वेश्चन असतो. हा तुम्हाला 1 मार्काची लीड देतो नॉर्मल विद्यार्थ्यापेक्षा, हे लक्षात ठेवा. आता आपण म्हणतो बघा, सोवळे ओवळे लावलेत. सोवळे आणि ओवळे
हा शब्द आवळे नाही हा, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही कसं इथे येणार, पोवळे नसतं, पिवळे नसतं, ओवळे किंवा आवळे. तर हे आवळा खायचा पदार्थ आहे, ओवळे. ह्याच्यावरून लक्षात राहतं तुम्हाला. आपण म्हणतो बघा, बस झाला आता मी हात टेकले. हात टेकले म्हणजे काय, नाईलाजामुळं माघार घेतलं, असं त्याचा अर्थ आहे. हे लक्षात ठेवायचं. सतजन. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, सज्जन याचा संधी प्रकार कसा ओळखायचा. तुम्ही संधी आहेत ना, ते मोरावाळंबी मधले व्यवस्थित करून घ्या, ते बघून घ्या व्यवस्थित. आपण जिथं इथं सत आणि जन असं त्याची फोड होते. इथं व्यंजन आहे, इथं व्यंजन आहे, लक्षात ठेवायचं. पाय मोडेल असतं ते व्यंजन असतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ती व्यंजन संधी आहे. हा विसर्ग संधी नाही, जोड संधी नाही. तुम्हाला सोडवायचा कसा पेपर ते सांगतोय. कारण तुम्हाला मराठीचे 10 प्रश्न आहेत, 10 प्रश्नापैकी 10 प्रश्न बरोबर येऊ शकतात. मॅथ्स रिजनिंगला आउट ऑफ मार्क येऊ शकतात. इंग्लिशला एखादा मार्क जाऊ शकतो. जर तुम्हाला एकदम लीडमध्ये पास व्हायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतील. ऑन अन ॲव्हरेज नंतर तुम्ही 45 मार्क पडून, 40% मार्क पडून तुम्ही पास झालात आणि शेवटी फायनलमधून बाहेर निघाला तर त्याला अर्थ नाही, लक्षात ठेवायचा. करायचं तर जोर लावून करायचं. तर आपण सर्व जे चॅनलला फुकट मिळतंय किंवा ₹2 देऊन मिळतंय, तर तुम्ही ते करू शकता. ह्याच्या बाहेर आणि ह्याच्यापेक्षा आणि काय करू शकतो आपण? तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. मुक्ताफळे उधळणे म्हणजे काय करतो आपण? म्हणतो बघा, मुक्ताफळे उधळायला काय लागतंय? मुख्यासारखं बोलणं. तो मोठ्याने बोलतो. आता बघा, वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. काय, कशा प्रकारे, काय पद्धतीने क्रिया केली गेली, कोण, कसे, काय, या पद्धतीने कशा पद्धतीने क्रिया केली गेली हे जर सांगितलेलं असतं तर क्रियाबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते. तो शब्द क्रियाविशेषण असतो. आता तो तर नाहीये, गातो तर नाही, मोठ्याने गातो. गातो ह्यातमध्ये हे गाणे क्रियापद आलंय बघा, त्यामुळे ते नाहीये. हे मोठ्याने हा क्रियाविशेषण शब्द आहे बघा. खालीलपैकी हे विशेष नाम नाही. आता आहे आणि नाही हे बघत चला. आपण जर भावनेच्या भरामध्ये आहे म्हणलं तर लगेच आपण पुढे जातो बघा. आता हे रजनी म्हणजे काय, रात्र असतं. कुसुम हे नाव असतं. लता म्हणजे पण आपण लता पण हे विशेष नाम आहे बघा. लता नाव असतं, कुसुम नाव असतं, रजनी म्हणजे रात्र किंवा नाव पण असतं. नदी, कुठली नदी हे स्पेसिफिक सांगितलं नाही. आता बघा, भीमा, आपण काय म्हणतो, भीमा, गोदावरी, गंगा हे विशेष नामं झाले आणि ही फक्त नदी. तसाच समुद्र, हे समुद्र पण बऱ्याच ठिकाणी विचारलेलं आहे बघा. हा सेम सेम प्रश्न आहे. इथं समुद्र टाकलेला आहे बघ त्यांनी. खालीलपैकी विशेष नाम नाही. असं पुढे तुम्हाला आलेला क्वेश्चन आहे, तुम्हाला सांगून देईल. जिथं जिथं प्रश्न रिपीट होत आहे तिथं तुम्हाला सांगितलं जाईल. तुम्हाला बघू शकता तुम्ही 5 मिनिटामध्ये. असंच आपण राहिलेले 15 क्वेश्चन म्हणजे 30 क्वेश्चन आहेत 3 पेपरमधले. ते एकत्र घेऊयात. हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ असल्यामुळे एकच